हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल तायडे, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. पहा, आजचा जो व्हिडिओ आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ज्या आरोग्य विभागाच्या जागा निघालेल्या आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहणार आहे आपण, की काय पोस्ट आहे, पोस्टसाठी क्वालिफिकेशन्स काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, आणि जे काही तुमचे कन्फ्युजन असतात की माझा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, माझा वायरमन ट्रेड आहे, तर मी कोणत्याला फॉर्म भरू शकतो, पात्र आहे की नाही आहे, पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम जाऊ शकते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहे, की जेणेकरून तुमचे डाऊट्स राहणार नाही काही. तर स्टार्ट करू आपण. पहा, आरोग्य विभागाच्या जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला निघालेल्या आहेत. जाहिरात क्रमांक वगैरे एवढं डिटेल मी सांगणार नाही, शॉर्टकटमध्ये आपण सगळं डिटेल पाहू, म्हणजे शॉर्टकटमध्येच सगळी इन्फॉर्मेशन पाहायची आहे. ते जाहिरात क्रमांक आहे 21/5/2021ला निघालेली, आणि जाहिरात क्रमांक आहे ते 228 आहे. तर हे जे आहे फॉर्म भरण्याची तारीख 15 दिवस ठेवलेली आहे. 6/8/2021 ते 20/8/2021 रात्री 12 वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. म्हणजे आता 10च दिवस तुम्हाला राहिलेले आहे. थोडासा 2-3 दिवस मी लेट व्हिडिओ बनवला, कारण की या ॲड बाबतीत खूप सारा थोडासा घोळ होता, आणि जो मी थोडा 1-2 दिवस क्लिअर केला पहिले, कारण की संडेला त्यांचं ऑफिस बंद होतं आरोग्य विभागांचं. काल सोमवार होता, आणि काल मी त्यांना कॉल करून काही गोष्टी थोड्याशा क्लिअर केल्या, पण त्या अजूनही झाल्या नाही. कोणत्या गोष्टी आहेत त्या मी सांगतोय तुम्हाला. तर पहा, इथे त्यांनी कुठे किती पोस्ट आहे ह्या दिलेल्या आहे, पण या व्हिडिओमध्ये मी फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या पोस्टबद्दलच बोलणार आहे थोडंसं, की कोणकोणत्या पोस्ट आहेत. तर इथे पदाचे नाव आहेत खाली, आणि इकडे हे डिपार्टमेंट्स आहे, पुणे, नाशिक, कोल्हापूरचे काही डिपार्टमेंट्स आहे, आणि किती टोटल कोणत्या डिपार्टमेंटला जागा आहे ते त्यांनी इथं डिस्क्राईब केलेलं दिलं आहे. तर इथे 2 टाईपच्या पोस्ट आहे. 20 तंत्री, सगळ्यात पहिले 20 तंत्री 2400 ग्रेड पेवाला परिवहन ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर मग फक्त 20 तंत्री, ओके, 20 तंत्री ट्रान्सपोर्ट आणि फक्त 20 तंत्री. त्याच्यानंतर मग इथे हे डबल झालं म्हणा, 30 नंबरची हे कुशल कारागीर, तुम्हाला दिसणार नाही तिथून, हे वरिष्ठ आणि कनिष्ठ हे मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे, एवढं लहान अक्षरं तुम्हाला दिसणार नाही. तर काय आहे, कोणत्या पोस्टसाठी आपण काय भरू शकतो. सगळ्यात पहिले आहे इथं पहा, दिसते तुम्हाला 29 नंबरचं इलेक्ट्रिशियनची पोस्ट आहे. इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट 20 तंत्री परिवहन. तर याला कोण फॉर्म भरू शकते आणि काय काय क्वालिफिकेशन्स आहेत. तर सगळ्यात पहिले पहा, 20 तंत्री म्हणजे जो आहे इलेक्ट्रिशियन, हे 2 टाईपमध्ये येतो. एक प्लेन येतो इलेक्ट्रिशियन, जो आपण सगळ्यांनी केलेला आहे, आणि एक येतो इलेक्ट्रिशियन ऑटोमोबाईल्स, जो ITIमध्ये NCVTमध्ये एक तर ऑटोमोबाईलमध्ये असा ट्रेड आहे. इलेक्ट्रिशियन ऑटोमोबाईलमध्ये लिहिला जात होता, जो CUE वगैरे ट्रेड होता त्याच्या बाबतीत. तसं CUEमध्ये वाले क्वालिफाय नाही आहे, कारण की CUEवाले 2-2 महिन्याचेच असतात. पण ज्यांचं स्पेशली ऑटोमोबाईल्स आहे, म्हणजे 2 वर्षाचा कोर्स असेल त्यांच्याकडे, तर ते त्याला अप्लाय करू शकतात, किंवा मग इलेक्ट्रिशियनवाले पण अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर पहिला नंबरचा पॉईंट काय म्हटलं त्यांनी, हॅव पास SSC सर्टिफिकेट. आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आणि कन्फ्युजन आहे याच्यासाठी, क्वालिफिकेशनसाठी खूप मोठे. तर सगळे आपण पाहू डिटेल्समध्ये. तर हॅव पास SSC सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे 10वी पास पाहिजेच, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा आहे हॅव कम्प्लिटेड, सेकंड पॉईंट, हॅव कम्प्लिटेड कन्सर्न ट्रेड इन ITI. इथे आपण घोड केला. यांनी एकदम स्पष्ट असं म्हटलं नाही की तुम्हाला इलेक्ट्रिशियन, वायरमन, ऑटोमोबाईलच पाहिजे आहे. इथे इलेक्ट्रिशियन अँड इन ऑटोमोबाईल चालतो, किंवा मग इलेक्ट्रिशियन चालतो. तर कन्सर्न ट्रेड कोणाशी, कन्सर्न म्हणजे निगडीत आहे या पोस्टशी. या पोस्टशी, तर हे पोस्ट कोणती आहे आपली, इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट. तर इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्टसाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं जे आहे तेच ITI लागेल इलेक्ट्रिशियनमध्ये. तर मग प्रश्न राहतो की वायरमनवाले याला फॉर्म भरू शकतात का. सो याचं ॲन्सर राहणार माझ्याकडून नाही, कारण की मी मागे जे आपल्या अकॅडमीचे मुलं लागलेले आहेत त्यांनाही फोन केले, त्यांनाही विचारलं की तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये काही मुलं वायरमनवाले होते का. तर त्यांनी सांगितलं की वायरमनवाले मुलं सर आम्हाला मिळालेले नव्हतेच. ठीक आहे. तर वायरमनवाले तर याला पहिले फॉर्म भरू शकत नाही. आणि मी मग जर कॉल करून पण विचारण्याचा प्रयत्न केला, मुंबईला पण मंत्रालयामध्ये त्यांचे जे कॉल्स होते सेंटरवर, त्यांना पण फोन लावला, इवन पुण्याच्या पण सेंटरला लावला, तर कोणालाही काही माहीत नाही आहे, कुठूनही प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळालेली नाही. म्हणूनच हा व्हिडिओ थोडा लेट झाला, कारण की रविवारला ऑफिस बंद असतो, काल सुरू होतं. तर तिथून तर कळलं नाही, म्हणून सांगतोय तुम्हाला. अजूनही मला प्रॅक्टिकली थोडंसं अजूनही वेगळी इन्फॉर्मेशन मिळाली जी या ॲडमध्ये नाही आहे, तर तेही सांगतो तुम्हाला. सो इथे वायरमनवाले अप्लाय तर करू शकत नाही माझ्या मते, म्हणजे 99% अप्लाय करू शकत नाही, 1% चान्स वाटू शकतो. ठीक आहे. जर कोणी इलेक्ट्रिशियनवाला सिलेक्ट झालाही असेल तुमच्या कॉन्टॅक्टमधला, तर मला सांगून द्याल, आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून काही करू शकतो. ठीक आहे, चेंजेस. तर तसं तर नाही आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिशियन वायरमनवाले. पण जर तुम्हाला एक्झाम देऊन पाहायची असेल, पुढे जाऊन ट्रायच करायचं असेल, तर तुम्ही फॉर्म भरून पहा. जोपर्यंत फॉर्म भरला जातो की नाही जाते, तर जर फॉर्म भरला गेला असेल तर एक्झाम द्या. एक्झाम दिल्यानंतर माहीतच पडेल, पण अपेक्षा ठेवू नका.
नेक्स्ट आहे इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूट, ते तर झालंच. ITI और ITI पाहिजे तुम्हाला. ऑरमध्ये दिलं आहे आणि ऑरमध्ये इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूट. कोणती ITIशी निगडित इन्स्टिट्यूटचं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट वगैरे असतात बाय गव्हर्नमेंटकडून. और पोजेस इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. ITIशीच निगडित अजून कोणता कोर्स असेल तुमच्याकडे तर गव्हर्नमेंटचा तर तो पण चालते म्हणते. अँड पास NCVT एक्झामिनेशन आणि पास NCVT एक्झामिनेशन. तर ही जी NCVT एक्झामिनेशन आहे हे काय मिनिंग आहे. जसं आता आपण जेव्हा ITI करतो 2 वर्षाचा तेव्हा आपल्याला NCVTचं सर्टिफिकेट मिळते, पण इथे NCTVT म्हटलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे अप्रेंटिसशिप पण आवश्यक आहे. तर मी हा पण पॉईंट क्लिअर केला की पोरांना विचारून की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर मला पोरांनी सांगितलं की सर ज्यांच्याकडे अप्रेंटिसशिप नव्हती त्यांना सरळ बाहेर काढलं, तर म्हणून तुमच्याकडे इथे अप्रेंटिसशिप पण पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा रोल आहे. पण कोणत्या पोस्टसाठी? इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्टसाठी. तर ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट. तर हे तर अजूनही कन्फ्युजिंग आहे. इथं तर स्पष्ट त्यांनी असं म्हटलं नाही आहे अप्रेंटिसशिप, पण या 2 शब्दाचा मिनिंगच तो आहे की इथे तुम्हाला अप्रेंटिसशिपची गरज आहे. नंतर थर्ड आहे 2 पॉईंट सांगितले मी. थर्ड क्वालिफिकेशन काय? खूप टफ म्हणजे खूपच जास्त क्वालिफिकेशन मागितलं याला, कारण अर्धी कॉम्पिटिशन तर अर्ध्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन तर त्यांनी इथंच खतम करून टाकली. आणि सोबत त्यांचा कट ऑफही लागेल तर खूपच लो लागेल. आणि विचारलंही पण आहे मी, कट ऑफ पण खूप कमी लागतो. थर्ड नंबरचा पॉईंट काय म्हणते? पॉसेस नॉट लेस दॅन 5 year एक्सपिरियन्स. म्हणजे तुमच्याकडे 5 वर्षापेक्षा कमीचा अनुभव नसावा. म्हणजे कमीत कमी 5 वर्ष आणि 5 वर्षापेक्षा जास्त अनुभव तुमच्याकडे असावा या पोस्टसाठी, ट्रान्सपोर्टसाठी. पोजेस नॉट लेस दॅन 5 year एक्सपिरियन्स. आणि ते पण फुल टाईमचा पाहिजे, हाफ टाईमचा नाही. वर्कर इन कन्सर्न ट्रेड, या ट्रेडशी निगडीत तुम्ही काम केलं पाहिजे. कोणत्याही एका इंडस्ट्रीजमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये, कोणत्याही कॉर्पोरेशनमध्ये किंवा लोकल बॉडी असेल एखादी तिथे, किंवा प्रायव्हेट ऑटोमोबाईल वर्कशॉप असेल एखादं कोणतंही. जर खरंच प्रायव्हेट वर्कशॉप असेल, थोडंसं रिकग्नाइज असेल, त्यांच्याकडे काही नंबर वगैरे असेल त्यांचं, तर तिथून तुम्ही याचा एक्सपिरियन्स घेऊन पण हा फॉर्म भरू शकता. पण तुमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. आपल्या अकॅडमीमध्ये किंवा इतरही काही महाराष्ट्रामधले मुलं असतात की जे विचार करतात की सर मी एज बारच्या जवळ चाललो आहे, माझं 33 सुरू आहे, 30 सुरू आहे, 32 सुरू आहे, निगेटिव्ह फील होतात थोडेसे की मी कोणता फॉर्म भरू शकत नाही. आता तर असे फॉर्म जे असतात जिथे तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागतात 5-5 वर्षाचा, हे इथं तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठून तरी ॲडजस्ट म्हणजे घ्या, असेल तुमच्याकडे नसेल तर ॲडजस्ट करा कुठून तरी, म्हणजे तुम्ही काम केलं असेल तर मिळवा आणि फॉर्म भरा. ठीक आहे, कारण की तुमच्यासाठी चांगल्या संधी आहेत ह्या, जे मुलं आहेत बा एज बारच्या जवळजवळ. तर मी एकदा तुम्हाला फक्त वयोमर्यादा दाखवतो आहे याच्यामध्ये, पहा पटकन. तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षाची हे आहे. अमागाससाठी म्हणजे ओपनसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43. खूप झाली रे हे, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? 38 वर्ष. आणि त्याच्यापुढे तर मी तुम्हाला एक्झाम द्यावी नाही, जर देत असाल तुम्ही तर तो भाग नाही आहे. पण विचार करा, एवढ्या तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणून आपण ॲट द एंड ऑफ ही अभ्यास करून थोडासा हे एक्झाम क्रॅक करू शकतो. सो एक चांगली अपॉर्च्युनिटीज आहे. जर तुमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव असेल तर, तो पण ITI आणि अप्रेंटिसशिप झाल्याच्या नंतर पाहिजे. तर नंतर आहे इथे ते झालं. त्यांचा 4th नंबरचा पॉईंट आहे हॅव्हिंग कॅपॅसिटी. 4थ्या नंबरचा पॉईंट आहे हॅव्हिंग कॅपॅसिटी टू इन्स्पेक्ट द व्हेकल्स अँड आयडेंटिफाय. हॅव्हिंग कॅपॅसिटी, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे. इन्स्पेक्ट द व्हेकल म्हणजे ज्या 4 व्हीलर्स वगैरे असतात त्याला इन्स्पेक्ट करण्याची, फॉल्ट शोधण्याची, आयडेंटिफाय फॉल्ट वगैरे, डिफेक्ट काहीतरी प्रॉब्लेम असेल व्हेकलमध्ये. हॅव्हिंग परमनंट व्हेकल ड्रायव्हिंग लायसन, हे पण इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे या ॲडच्या पहिलंचं आपलं परमनंट व्हेकल लायसन्स पण पाहिजे 4 व्हीलरचं. नाहीतर तुमच्याकडे जर लायसन नसेल तर तुम्ही तिथून पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून काट व्हाल. झालेले आहेत मुलं. ठीक आहे, सो लक्षात ठेवाल. 4 काय आहे? ITI पाहिजे, अप्रेंटिसशिप पाहिजे, ITI इन इलेक्ट्रिशियन किंवा मग ITI इन ऑटोमोबाईल्स पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. कुठलाही लावा तुम्ही, वर्कशॉपचा पण त्यांनी सांगितलेलं, प्रायव्हेट ऑटोमोबाईल वर्कशॉपचा पण चालतो. ओके, आणि नंतर मग तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. ज्यांचं हे क्वालिफिकेशन बसते आहे, खूप कमीत कमी मुलांचं हे क्वालिफिकेशन बनेल. आणि त्याच्यासाठी पोस्ट पण चांगल्या आहेत. 24 पोस्ट आहे मित्रांनो, ते पुण्याला. तर आरामात तुम्ही हे एक्झाम देऊ शकता. आणि 100% जर तुम्ही फॉर्म भरला ना तर आतापासून मेहनत करा, रिझल्ट तुमचा येऊ शकते. ठीक आहे, काही मदत लागली तर मी आहेच. तर नंतर पहा याला लास्टला
29 नंबर 30 नंबरची पोस्ट आहे कुशल कारागीर. तर हे जे कुशल कारागीर आहे, तुम्ही इथे कन्फ्यूज होता की सर आम्ही याला फॉर्म भरू शकतो का? तर नाही, कुशल कारागीरला जे आहे ते डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक मोटर मेकॅनिक हे मुलं स्किल आर्टिझनला फॉर्म भरू शकतात. त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी नाही आहे. इथे हॅव पास SSC वायरमन आणि इलेक्ट्रिशियनसाठी नाही आहे. हे इन्फॉर्मेशनही मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या मुलांचं झालेलं आहे, जे हे स्किल आर्टिझन मुलं आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे स्किल आर्टिझनला डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक हे 2 ट्रेडवाले फॉर्म भरू शकतात, इलेक्ट्रिशियनवाले नाही, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनवाले नाही. त्याच्यानंतर तसंही एवढे जे ह्या 2-4ही पोस्ट दिल्या आहेत, तरी तुमच्यापैकी तुम्हाला एकाच पोस्टला भरायचं आहे, कोणत्याही एकाच पोस्टला भरायचं आहे. कारण की एकाच वेळी सगळ्या एक्झाम होतील आणि एकाच दिवशी जर झाल्या, एकाच दिवशी एक्झाम होतील. त्या होऊ शकते 2 शिफ्टमध्ये होतील, पण तुम्हाला एका सेंटर आणि जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता हे यांनी वेगवेगळे रिजन दिलेले आहे, ज्या रिजनला तुम्ही भरलेलं आहे तिथल्याच मेरिटसाठी तुमचा विचार केला जाईल, असं पण त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही एकदा ॲड वाचून घ्याल डिटेल्समध्ये. नंतर इलेक्ट्रिशियन झालं स्किल्ड, आणि हे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पण तिथे पण तुमचं नाही आहे. आपलं काम इलेक्ट्रिशियन वायरमनवाल्यांचं सेम तेच आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजे टेक्निकल असिस्टंटमध्ये पण आपल्याला तिथे ऑटोमोबाईल किंवा डिझेल पाहिजे. नंतर येते आपल्या कामाची पोस्ट ती म्हणजे 50. म्हणजे हे 2 का सांगितले मी, कारण तुम्ही इथे कन्फ्यूज होते, वारंवार मला क्वेश्चन विचार होते की सर आपण याला अप्लाय करू शकतो का नाही. तर 32 नंबरची 50 नंबरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियनसाठी. तर इथे तुम्हाला अप्रेंटिसशिपची काही आवश्यकता नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे. पॉझेस डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट. डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट म्हणजे तेच आपल्याकडे ITचं जे सर्टिफिकेट डिप्लोमा असते इन इलेक्ट्रिकल ट्रेड. ओके, आता इथं फक्त त्यांनी इलेक्ट्रिकल ट्रेड म्हटलेलं आहे. आणि रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेज असतात काय, आणि NCTVT जे आपल्याला दिल्ली बोर्डचं सर्टिफिकेट मिळते. ॲनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय गव्हर्नमेंट इक्विव्हॅलंट टू HSC या पोस्टसाठी Tier 2. आणि सेकंड म्हटलेलं आहे, आणि फर्स्ट झालं आहे तुमच्याकडे ITचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. सेकंड म्हटलं आहे हॅव पास SSC. बस तुमच्याकडे पास SSC एक्झामिनेशन SSC पास पाहिजे, किंवा मग इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट. तर 10वीची एक्झाम 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे. बस अजून इथे कुठेही अप्रेंटिसशिपची गरज नाही आहे, आणि नाहीच आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण तुम्हाला अप्रेंटिसशिपची गरज नाही आहे. इलेक्ट्रिशियनवाले या पोस्टला फॉर्म भरू शकता. कन्सर्न ट्रेड इथे इलेक्ट्रिकल ट्रेड म्हटलेलं आहे. पण आता प्रॉब्लेम असा उरतो आहे की वायरमनवाले परत अप्लाय करू शकतात का? तर तेच सांगितलं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्येही, की तिथेही वायरमनवाले दिसले नाहीत या पोस्टसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी. त्याच्यामुळे वायरमनवाले मला तरी असं वाटते की 99% भरू शकत नाही. पण तुम्ही ट्राय करून पाहाल. जर फॉर्म भरल्या जात असेल, एक्झाम देता येत असेल, तर पुढच्या जोपर्यंत तुम्हाला जाता येत असेल तोपर्यंत जाल तुम्ही, या बेसवर जाऊ शकता. कारण सर इलेक्ट्रिकल ट्रेड म्हटलं त्यांनी, आणि इथं कन्सर्न ट्रेड नाही म्हटलं, इथं इलेक्ट्रिकल ट्रेड म्हटलं त्यांनी. आणि इलेक्ट्रिकल ट्रेड मग इलेक्ट्रिशियन येतो आणि वायरमन येतो. तसं ट्राय करून पहा, चांगला अभ्यास करा, आपल्याला माहीत पडेलच की आपण कुठपर्यंत आहे. तर ठीक आहे. आणि होऊ शकते काही नियम बदलले त्यांचे, तर त्याच्यामुळे ट्राय करा. पात्रता आणि पात्रता सांगितलेच मी तुम्हाला. कमाल व किमान वयोमर्यादा त्यांनी दिलेला आहे. आता हे तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही ॲडमध्ये पाहून घ्या. दिसलं तर फारच छान, नाही दिसलं तर मी तुम्हाला वाचून सांगतो. इथे 31 जुलैपर्यंत तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे. किमान तर 18 वर्ष तुमचे पूर्ण पाहिजेच आहे. ओपनसाठी, मागासवर्गीयांसाठी, सगळ्यांसाठी 18 वर्ष कमीत कमी पाहिजे, त्याच्यावर. तर आता पहा, कमाल जास्तीत जास्त मर्यादा जी आहे ती आहे 38 वर्ष अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, अमागास कॅटेगरी, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष बऱ्यापैकी आहे, जसं 33च असते. आणि इथं मागासवर्गीय मग सगळे ST NT वगैरे सगळे जेवढे काही आहेत त्याच्यामध्ये 43 वर्ष आहे. तर 43 वर्ष इथे आहेत. त्याच्यानंतर खेळाडू असेल तुम्ही तर परत 43 वर्ष आहे. त्याच्यानंतर मग अंशकालीन कर्मचारी असेल आरोग्य विभागामध्ये तर 55 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल, दिव्यांग असाल तर मग 45 आहे. अजून तुम्ही डिटेलमध्ये पाहून घ्याल. हे एवढं माझं काम नाही आहे डिटेल्समध्ये वयोमर्यादा, कारण तसं तर ते ॲडमध्ये दिलंच आहे. पण जस्ट त्यात आहेच आवश्यकता म्हणून सांगत आहे. मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे पुरेसे. त्यानंतर गट क संवर्गातील ज्या घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा संभाव्य गटानुसार शक्यतो 2 सत्रामध्ये घेतली जाईल. ठीक आहे. तेव्हा एकापेक्षा अनेक पदासाठी व एकाच पदासाठी अनेक ठिकाणी जर अर्ज केला असेल, एकापेक्षा जास्त पद आणि अनेक ठिकाणी जर अर्ज केला असल्यास उमेदवाराने ज्या ठिकाणी व ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल
तेथीलच पदासाठी व संबंधित ठिकाणी गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाईल। ठीक आहे, जर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता, पण जिथे तुम्ही एक्झाम दिली आता एकाच दिवशी होणार ना म्हणते यांची एक्झाम 2 सत्रामध्ये, त्याच्यामुळे म्हणून म्हटलं। आणि सर्व पदांसाठी परीक्षा संभाव्य गटानुसार शक्यतो 2 सत्रामध्ये घेतली जाईल। तेव्हा एकापेक्षा अनेक पदांसाठी व एकाच पदासाठी अनेक ठिकाणी अर्ज केला असल्यास उमेदवाराने ज्या ठिकाणी व ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल, जिथे तुम्ही परीक्षा एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असेल, पण समजा एक्झाम वेगवेगळ्या दिवशी आली तर तुम्ही ठीक आहे 2 एक्झाम देऊ शकता, पण एकाच दिवशी आली जिथं तुम्ही मग एक्झाम दिली तिथंच तुमचा विचार करण्यात येईल। तिथं हे आहेतच विचार त्यांचा, तर काही सांगायची गोष्टच नाही त्यांना, पण त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर मग परीक्षेचे स्वरूप कसे आहे ते इथं तुम्हाला कळणार नाही। परीक्षेचे स्वरूप मी आता एवढं वाचून देते, तुम्ही ॲडमध्ये वाचाल, तर मी याला शॉर्टकटिंग केलेलं आहे। पहा इथे एक्झाम पेपर डिटेल्स दिलेला आहे। मराठी इंग्लिश जनरल नॉलेज, मराठी इंग्लिश जनरल नॉलेज, रिझनिंग, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान ज्याला जीकेला म्हणतो आपण, जनरल नॉलेज सामान्य ज्ञान, आणि रिझनिंग म्हणजे बौद्धिक चाचणी, आणि ट्रेड थेरी। अंकगणित याच्यामध्ये दिलेलं नाही आहे, पण बेसिक अंकगणितचे प्रश्न पण तुम्हाला इथे बौद्धिक चाचणीमध्ये विचारू शकतात ते। तर त्यांनी तसं तर दिलं नाही आहे की हे क्वेश्चन सगळे 15-15चे असेल म्हणून, यांनी सगळं असं दिलेलं आहे की हे जे सगळे क्वेश्चन्स असेल मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिझनिंग, हे सगळे क्वेश्चन्स असतील तुमचे, म्हणजे 100 प्रश्न आहेत एक्झाममध्ये। 200 मार्काची एक्झाम आहे, 100 आहे, त्याच्यामधले जे हे आहेत हे 60 क्वेश्चन्स येतील। ओके, इथे म्हणजे हे सगळे जे आहेत 4ही विषय मिळून हे जे आहेत मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिझनिंग, हे सगळे मिळून 60 प्रश्न येतील। तर आता 60 आहे, पण कोणामध्ये किती हे त्यांनी दिलं नाही, पण आपण कॅटेगराईज करू शकतो की 15-15 पकडून घ्या। 4 सब्जेक्ट आहे, 60ला 4ने जर भागलं तर 15-15 क्वेश्चन्स येतील, आणि 2 मार्कासाठी 1 क्वेश्चन्स आहेत, 2 मार्कासाठी। ठीक आहे, तर हे डबल होऊन राहिले सगळे, म्हणजे 120 मार्क तुमचे या सब्जेक्टवर आहे। जर चांगली पकड असेल आपली, बऱ्यापैकी असेल, मराठी व्याकरण, थोडंसं इंग्लिश व्याकरण आणि इंग्लिशची व्होकॅब्युलरी, मराठीची व्होकॅब्युलरी असेल तर आपले चांगले मार्क तिथं करू शकते। जनरल नॉलेज पण, जनरल नॉलेजच विचारलं यांना, जीएस नाही विचारला। जीएस ते MPSC वगैरे वाल्या मुलांना असते। जीएस म्हणजे जनरल नॉलेज जे स्टॅटिक आहे, थोडंसं जे बदलत नाही, ते जीके तुम्हाला वाचायचं आहे। रिझनिंग तुम्ही करतच असतात, गणित बुद्धिमत्ता, आणि टेक्निकलला पण खूप जास्त वॅटेज आहे। तर टेक्निकलच तुमचा विषय काढून, हे तर आहे टेक्निकल तर पाहिजेच, पण टेक्निकलसोबत हे 4ही विषय पाहिजे, आणि या 4 सोबत टेक्निकल खूप महत्त्वाचं आहे। तुमचे 4ही विषय किती कामाचे चांगले असेल आणि टेक्निकल जर नसेल तर मग आपला रिझल्ट येऊ शकणार नाही। तर ट्रेड थेरीला बघा किती वॅटेज आहे, 40 क्वेश्चन्स विचारणार आहे ते, आणि ते पण 80 मार्क्ससाठी। ओके, म्हणजे एका याच्यावर 80 मार्क्ससाठी, आणि हे 80 तुमचे कॉम्पीट करू शकतात तुम्हाला। तर 40 क्वेश्चन्स आपले दिलेले आहे त्यांनी, तर 40 पैकी मॅक्झिमम तुमचे बरोबर आले पाहिजे। 1-2 पकडून घ्या, तुमचे सुटले तर सुटले। तो टोटल क्वेश्चन्स आहे 100, आणि टोटल मार्क्स आहे 200 200 मार्क्सचा पेपर आहे, आणि टाईम आहे 120 मिनिटं, म्हणजे 2 तास। तर 2 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे 100 तास 100 क्वेश्चन्स आणि 100 मिनिट, तरी 20 मिनिटं तुमच्याकडे बाकी असतात। तर तुम्ही तेवढं मॅनेज, म्हणजे डिफिकल्टी लेवल पण बऱ्यापैकी असेलच, तेवढाही कठीण पेपर नसतो। तर हे झालं आपलं या एक्झाम पॅटर्नबद्दल। तर अशा हिशोबाने तुम्ही याला एक्झामला ट्राय करा, चांगलाच पगला आतापासून अभ्यास करा, कारण की आता 20 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे। तर मे बी 1-1.5 महिन्यातच लवकरात लवकर तुमचे आय कार्ड आणि एक्झाम पण होऊन जाईल। ठीक आहे, जर कोरोनाची चांगली म्हणजे स्थिती वगैरे नॉर्मल असली तर, आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सिलेक्शन पण होण्याचे चान्सेस आहे। ओके, अजूनही एक ॲड येणार आहे म्हणते वैद्यकीय डिपार्टमेंटची, हे तर आरोग्य विभागाची आहे। हे अगोदरच आपल्याला माहीत होतं की ही ॲड येणार आहे म्हणून, तर अजून एक वैद्यकीय डिपार्टमेंटचे, त्याच्यात पण इलेक्ट्रिशियनच्या पोस्ट बऱ्यापैकी राहील। तर निवड पद्धत जे आहे ते लेखी परीक्षेच्या आधारे दिली जाईल तुम्हाला। जर तुम्ही म्हणजे 45% गुण तुम्हाला कमीत कमी पास भेटले पाहिजे, 45% भेटले तरच तुमचे ते विचार करतील पुढे रँकिंगमध्ये। ठीक आहे, म्हणजे कट ऑफ लावण्यासाठी। त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ओपन कॅटेगरी 600 आहे, आणि मागासवर्गीय किंवा EWसाठी 400 आहे, बाकी हे सगळं नॉर्मल आहे। तर हे झाली सगळी इन्फॉर्मेशन। त्याच्यानंतर मग बुक्स कोणते वाचायचे आहे हे मी ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ टाकलाच आहे चॅनलवर, तो तुम्ही जाऊन पाहून घ्याल, प्रॉपरली अभ्यास कराल। काही हेल्प लागली तुम्हाला, ऑनलाईन क्लासेसमध्ये चालतात, ऑफलाईन चालतात। ऑफलाईन तर अमरावतीला आहे, पण ऑनलाईन तुम्ही कुठूनही करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये। आजपासून जरी केलं तुम्ही तर एक्झामपर्यंत तुमचा बऱ्यापैकी चांगला सिलेबस असेल। तुम्ही अजून जास्त जर व्हिडिओ पाहिले तर तुमच्या 2-3 महिन्यातही तुमची बॅच कंप्लीट होऊ शकते। जसं 5 महिन्याचा कोर्स आहे, तर अधिक माहितीसाठी मला मेसेज करू शकता। व्हॉट्सअप नंबर माझा आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला, मी इथे दिल्यापेक्षा। ठीक आहे, आणि जॉईन करून चांगल्यापैकी मार्क्स घेऊ शकता। ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकणार, तुम्हाला कळेलच। आणि याच कोर्सचा फायदा तुम्हाला आरोग्य विभागामध्ये, आता MIDCची एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये पण सुद्धा, आणि येणाऱ्या महाट्रान्सकोमध्ये पण त्याचा फायदा होईल 100%। ठीक आहे, सो
जे काही माझे रिपीट मुलं असेल त्यांनी पण सांगतो एकदा परत सुरुवात करा आणि MIDCच्या काही एक्झाम तुम्ही MIDCबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार आहे. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्याची एक्झाम पॅटर्नबद्दल काय आहे तर ते तसं तर त्यांनी दिला ॲडमध्ये, पण तरी टाकणार आणि तुम्ही पाहून घ्याल एकदा आणि अभ्यास करणं सुरू करा थोडंसं, कारण की आता आहेत तुमचे एक्झाम्स. चला, तर अधिक माहितीसाठी फक्त एक लक्षात ठेवायचं की अधिक माहितीसाठी जे काही आहे जाहिरात खाली दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, वाचा व्यवस्थित, तुम्ही पण वाचा, सविस्तर माहिती वाचूनच आपला फॉर्म भरा. ठीक आहे. सो थँक्यू, बाय बाय.